संजय राऊत रोज सकाळी येऊन कॅमेऱ्यासमोर काहीतरी बडबड करणार आणि त्याच्या बातम्या होणार. हिची महाआघाडीच्या काळात सगळ्यांना सवय झाली होती. पण नंतरच्या काळामध्ये सत्ता गेली आणि त्यांचं तथाकथित जे काही सगळं ग्लॅमर होतं ते संपून गेलं. तरी पण आता बऱ्याचदा जेव्हा त्यांची काही वक्तव्य असतात त्याच्यातला बाष्कळपणा सोडून द्या, पण काही त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्याच पक्षाची केविलवाणी स्थिती कशी ते समोर येतं आणि मग त्याची दखल घ्यावी लागते. आताही त्यांनी एक वक्तव्य असं केलेलं आहे की आता या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या मंत्रिमंडळामध्ये जो काही बदल करण्यात येते त्याच्या संदर्भात त्यांनी एक वक्तव्य केलं. संजय राऊत असं म्हणाले की 4 मंत्र्यांना कसा डच्चू देणार आहेत आणि 4 नावं माझ्याकडे आहे. खरं तर एखाद्या विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांवरती अशी टीका करणं स्वाभाविक आहे आणि ते समजा असं म्हणले असते की ह्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा राजीनामा घ्यावा असा वरतून दबाव आहे, तरी आपण एक वेळ समजू शकलो असतो. पण संजय राऊतांनी नेमकं जे वाक्य वापरले ते एकनाथ शिंदे गटातले 4 मंत्री असे लक्षात घ्या. भाजपचा दबाव असा आहे की एकनाथ शिंदेच्या 4 मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ते जास्त भ्रष्ट आहे. नेमकं ह्याच ठिकाणी जी काही पोटदुखी आहे संजय राऊत यांची, म्हणून त्यांचा जो चोंबडेपणा आहे, आणि हा चोंबडेपणा हा शब्द मी नाही वापरलेला, हा चोंबडेपणा हा शब्द नाना पटोले, त्याच्यानंतर अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे सगळेच असं म्हणत आलेले आहेत संजय राऊतांना की तुम्ही नाक खुपसू नका आमच्या पक्षामध्ये, आमचं काय करायचं ते आम्ही बघतो, तुम्ही कोणाचे प्रवक्ते आहात ते तुमचं तुम्ही सांभाळा. अगदी अजित पवारांचं पण हे वाक्य आहे. ही पोटदुखी अशी आहे की आपल्याच बरोबरचे कालचे सहकारी जे आता मंत्री बसून आपल्या उरावर नाचतात असं संजय राऊतांना वाटते आणि त्यांचेच कसे राजीनामे घेतले जातील ह्यांच्या मनातले ते. प्रत्यक्षामध्ये काय होईल काय नाही ते समोर येईल ती गोष्ट. आता तुम्ही लक्षात घ्या, परत तो मूळ मुद्दा येतो. जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली होती तेव्हा संजय राऊत वैयक्तिकरित्या सिल्वर ओकचे उंबरठे झिजत होते शरद पवारांच्या निवासस्थानाचे. उद्धव ठाकरे तिथे गेले होते. एकदाही शरद पवार त्या काळात मातोश्रीवर आले नाहीत. प्रत्येकाने मातोश्रीवर कसं यावं, अगदी राजकीय नेते असो, खेळाडू असो, कलाकार असो, कोणीही त्यांनी मातोश्रीचे उंबरठे कसे झिजवावेत हा आग्रह अट्टहास शिवसेनेचा असायचा बाळासाहेब असताना. त्याच्यानंतर ती मातोश्रीची रया गेली आणि आता कोणी त्यांचे उंबरठे झिजवायला तयार नाही. तरीही भाजपचे सगळे मोठे नेते हे मातोश्रीवरती येऊन गेलेले आहेत. पण महाविकास आघाडीची स्थापना करण्याच्या वेळेस कधीही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांनी मातोश्रीचे उंबरठे झिजवले नाहीत. हे त्यांच्याकडे गेले होते आणि यांनी अक्षरशः वैयक्तिक पातळीवरती उद्धव ठाकरेंच्या मिळालेलं मुख्यमंत्रीपद, त्यांच्या मुलाला मिळालेलं कॅबिनेट मंत्रीपद, त्यांच्या भोवतीचं सगळं कोंडाळं हे सोडले तर बाकीचे शिवसैनिक नाराज होते. इथं तो मुद्दा आहे, लक्षात घ्या. पहिली जी म्हणजे दरी पडली सगळ्यात पहिल्यांदा की 2 सगळ्यात मोठे आक्षेप आत्ताचे ह्या सगळ्या शिंदे गटाबरोबर गेलेली जी सगळी मुख्य शिवसेनाचे म्हणजे प्रमुख सगळा पक्षच तिकडे निघून गेला. त्यांचे आरोप 2 होते. एक तर आपण ज्या आपल्या कट्टर असा जो हिंदुत्ववादी मतदार आहे त्याच्याशी गद्दारी केली. जोपर्यंत निवडणुकीला तोंड द्यायची गरज नव्हती, कोरोना होता, त्या काळात ह्याची तीव्रता लक्षात आली नाही. पण जसं जसं कोरोनाचे निर्बंध उठले आणि आपल्याला आता मतदारांना तोंड द्यावं लागतंय, आता तोंड कसं द्यायचं मतदाराला, कारण की महाविकास आघाडीने हिंदुत्वासाठी काही करो किंवा न करो पण जाणीवपूर्वक ठरवून हिंदूंची अवहेलना करायची, म्हणजे आपल्या मतदारांना दुखवायचं कारण काय होतं हा पहिला प्रश्न होता. शिंदे गटातल्या बहुसंख्य शिवसैनिकांचा, म्हणजे जे निवडून आलेले आमदार खासदार त्यांचाच नाही, फक्त सर्वसामान्य गाव पातळीवरचे गल्लोगल्लीचे शिवसैनिक हाच प्रश्न आपल्या नेतृत्वाला विचारत होते की जेव्हा आपल्या कट्टर मतदारांना दुखावलं जातं आहे या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, काँग्रेसकडून, राष्ट्रवादीकडून, राहुल गांधी वाटेल तशी बडबड करणार सावरकरांच्या विरोधामध्ये, हे सगळं आम्हाच्या मतदारांना दुखावत आहे ना आपल्याला त्रास जाईल, हा पहिला मुद्दा होता. संजय राऊत असो, उद्धव ठाकरे असो किंवा महाविकास आघाडीला समर्थन करणारे सगळे लिब्रांडो पत्रकार विचारवंत असो, कोणीही या मुद्द्याला खोडून काढत नाहीये, तेव्हा उत्तर देत नाही. आणि दुसरा महत्वाचा गंभीर मुद्दा होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे बाकीचे सगळे मंत्री हे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची गोची करतायत. म्हणजे एकीकडे मतदार नाराज आहे कारण की तुम्ही त्याला दुखवत आहात, दुसरीकडून गल्ली गाव पातळीवरचा शाखा प्रमुख असलेला जो कार्यकर्ता आहे किंवा कट्टर असा सामान्य कार्यकर्ता आहे त्याला सगळ्या पद्धतीची अडचण, त्याची कोंडी करायचं काम राष्ट्रवादीवाले करतात. हे 2 मुख्य आरोप एकनाथ शिंदे आणि त्या सगळ्या गटांनी केले होते. त्याची उत्तरं अजूनही
उद्धव ठाकरे तर सोडा, संजय राऊत बोलायला तयार नाहीत. आताचं जे हे दुखणं त्यांनी काढलेलं आहे की ज्या 4 मंत्र्यांचे राजीनामे घेतात ते माझ्या जवळ आहेत, मला नावं माहिती आहेत, ते शिंदे गटातले कसे आहेत. तुम्हाला बाकीचे का नाही, एकूणच सगळ्या सरकारमधले 4 मंत्री का नाही दिसले? म्हणजे तुमचं दुखणं अजूनही भाजपशी काही नाहीये. 50 खोके एकदम ओके, हे सगळं तुम्ही जे म्हणाला, तुमचा राग काय, ते 40 रेडे पाठवलेले आहेत देवीला, आणि तुम्ही येता कसे, विमानतळापासून मंत्रालयाकडे जाणारा रस्ता त्या वांद्रेहून कसं जातो, हे सगळी वक्तव्य संजय राऊतांची आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हा सत्ता संघर्षाची जी सुनावणी चालू होती त्या काळामध्ये हे सगळे मुद्दे समोर आलेले आहेत. 40 आमदारांच्या जीविताला कसा धोका आलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे आमदार एकदम गेले असं नाही झालं. काही गेले, काहींनी चर्चा केली, शेवटपर्यंत हे सगळं चालू होतं. म्हणजे तुम्ही राष्ट्रवादीशी तुमची असलेली युती तोडा, हे वारंवार सांगत होते तुमचे कार्यकर्ते. काँग्रेसशी तर तोडा, पण राष्ट्रवादीचे मूळ दुखणं होतं. एकही शब्द उद्धव ठाकरेंनी त्या काळात 20 जून ते 30 जून तडजोडीचा जो सगळा काळ चालू होता त्या काळात म्हटलेलं नाही. त्या आणि नंतर पण काही काळपर्यंत एकाही ज्येष्ठ नेत्यांनी शिंदे गटातल्या उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये काहीही वक्तव्य केलं नाही. ते आमचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाच्या बद्दलचं कुठलंही बंड यांनी केलं नाही. त्यांचे फक्त हे 2 निर्णय, महाविकास आघाडी स्थापन करणे आणि नंतर त्यांनी केलेल्या त्रासावरती काही उत्तर न शोधणे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला मतदार दुखावणे, ह्याच्या एवढ्या पुरताच तो मुद्दा होता. आणि राष्ट्रवादीशी संगत तोडा, परत आपण भाजप बरोबर जाऊ, त्याची 2 कारणं त्यांना वाटत होती. एक तर पहिली गोष्ट मतदाराला सामोरं जायचं आहे आणि आपण त्याला दुखावत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीवाले आपली कोंडी करतात. ही कोंडी अशी 2014 ते 19 या भाजपच्या काळात झालेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस तर तेव्हा विरोधी पक्ष म्हणून होता, काँग्रेस विरोधी पक्षामध्ये बसलेले होते. आपण जेव्हा भाजप बरोबर देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळामध्ये होतो, राजीनामे जरी खिशामध्ये घेऊन चालत असलो तरी प्रत्यक्षामध्ये आपल्या मंत्र्यांची, कार्यकर्त्यांची, गाव पातळीवरच्या शाखा प्रमुखांची, गल्ली प्रमुखांची यांची कोणाचीही कोंडी तेव्हा भाजपमध्ये झालेली नव्हती, जी राष्ट्रवादींनी केली. आणि ह्या मूळ जो प्रश्नाचं म्हणजे काय म्हणता येईल, त्याच्या विवादाच्या कॅन्सरची गाठ आहे, ती उकलायला, हात लावायला संजय राऊत, उद्धव ठाकरे हे तयार नाहीत. आजही जे दुखणं समोर येतं आहे की ते तुम्ही त्यांच्या नावानं जे खडे फोडतायत, त्यांचे भ्रष्टाचार काय आणि कसे सांगतायत. याच्या आधी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन यांनी बोंबा मारल्या होत्या की काय किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या आणि हे कसे बाप बेटे अटकेत जातील आणि काय काय काहीच झालं नाही. प्रत्यक्षात संजय राऊत जे म्हणतात ते काही होत नाही, ते आता सगळ्यांना माहीत झाले तो किस्सा पानसटपणा आहे काय ते. त्यांची जी बडबड आहे, त्यांचा जो चोंबडेपणा आहे, त्याच्यावर सगळं बोलून झालं. आता त्यांच्या बोलण्यातून समोर जे येते की त्यांनीच ही कबुली देत आहेत. तुम्हाला फक्त शिंदे गटातले 4 मंत्री त्यांचा फक्त भ्रष्टाचार दिसतो का? तुम्हाला बाकीचं काही मंत्रिमंडळ दिसत नाही का? म्हणजे एकीकडून तुम्ही आरोप काय करणार की भाजप कसा प्रचंड मोठा आहे आणि त्यांच्या हाताचं बाहुलं कसं हे बनलेलं आहे असं एकीकडून म्हणणार. उपमुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस असले तरी सूत्र कशी त्यांच्या ताब्यामध्ये असा आरोप करणार. दिल्लीवरून सगळं ठरतं असं म्हणणार. आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर लक्ष कोणाकडे तुमचं? तुम्हाला त्या सरकारमधले बाकीचे मंत्री दिसत नाहीत, बाकीचा काही कारभार दिसत नाही. तुम्हाला फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदे बरोबर गेलेले तुमचे एकीकाळचे सहकारी असलेले आमदार तेच फक्त दिसतात आणि त्यांच्याच नावानं तुम्ही बोटं मोडता. आपल्याकडं गाव पातळीवरती जेव्हा भाऊबंदकी सुरू होती, वाड्यामध्ये भांडणं होतात, तेव्हा त्या भावाभावांचं वैर एवढं टोक्याला जातं की त्याला तो दुसरा बाकीचा शेजारी किंवा दूरचा नातेवाईक जवळचा वाटतो, आपला मेवणा जवळचा वाटतो, पण ते सख्खा भाऊ त्याच्या प्रत्येक गोष्टीमधलं बारीक बारीक कुसळातलं कुसळ सुद्धा तुम्हाला मोठं मुसळासारखं दिसायला लागतं. किंवा तुम्ही त्या भाऊबंदकीमध्ये बांध कुरू एकमेकांना त्रास देता, पण दूर असलेल्या दुसरा कुठला शेतकरी जो तुमचा मित्र असतो त्याच्यावर तुमचा विश्वास असतो. त्याला तुम्ही सांगता माझ्या शेताकडे लक्ष दे, किंवा गाय इथं बांधून ठेवलेली तिच्याकडे बघ, किंवा माझ्याकडे पाणी सोडले लक्ष दे, पण बाजूच्याच बांधा लागून असलेला जो तुमचा भावकीचा बांध असतो, जो तुमचा हे असतो, त्याच्यावर तुमचा विश्वास नसतो. तसं यांचं होऊन बसलेलं आहे. हे भांडण त्यांनी वारंवार सांगून सुद्धा नेतृत्वाच्या बाबतीमध्ये ते काहीच म्हणले नव्हते. असं समजा कल्पनेमध्ये हो किंवा न हो की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा नाद सोडा आणि परत भाजप बरोबर या आणि कदाचित त्या सरकारमध्ये असं आपण समजूयात. प्रत्यक्षात काय होईल काय माहिती नाही, झालं असतं माहिती नाही की उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार आहेत.
त्याही परिस्थितीबद्दल कुठलीही तक्रार एकनाथ शिंदे त्यांनी केलेली नव्हती. तुम्ही त्या 20 जून ते 30 जून आता बरोबर त्याला 1 वर्ष व्हायला आले ते आठवून बघा. याच्यामुळे संजय राऊतांच्या बोलण्यातून हे त्यांचंच जे दुखणं आहे त्यांच्याच पक्षातलं तीच पोटदुखी समोर आलेली आहे. ही उसंतवाणी. नेहमीप्रमाणे संजय उवाच बोलतो उगाच काही बाई. मंत्रिमंडळात कोणते येणार कोणते जाणार यांसी ठावे. भ्रष्टाचारी चार जाणार ते मंत्री वाजवी वाजंत्री संजय हा. एकनाथ मुखे घातले कुलूप चालो हुपाहुप कुणाचीही. शांतपणे सारा चाले कारभार कृतीचा आधार देऊन या. शांतपणा हाची टोचतोय फार पोटात गुबार मवियाच्या. कांत शांतपणे होत आले वर्ष दुःख कुठे हर्ष दिसतो हा. दुःख कुठे हर्ष दिसतो हा. खरं तर संजय राऊतांचं उद्धव ठाकरेंचं ह्या सगळ्यांचं दुखणं हेच असणार आहे की ज्या सरकारच्या नावानं त्यांनी खडे फोडले होते हे ताबडतोब कोसळेल कसं सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल आणि हे कोसळ म्हणून सांगितलं होतं. ते सरकार शांतपणे 1 वर्षापासून काम करत आहे. आता 30 जूनला त्यांची वर्षपूर्ती पूर्ण होते आहे. एकनाथ शिंदेनं जे धोरण अवलंबलेलं आहे की शांतपणे लोकांमध्ये जायचं, काम करायचं, कार्यकर्त्यांना भेटायचं, यांच्या नादाला लागायचंच नाही. हा त्यांचा शांतपणाच आता खूपू लागलेला आहे आणि म्हणूनच संजय राऊतांसारख्यांचा जो चोंबडेपणा चालतो आहे त्याच्यातून एकनाथ शिंदे, भाजप यांच्यावरती तर काही परिणाम पडणारच नाही. अगदी महाविकास आघाडीतल्या बाकीच्या पक्षांवरती पण काही परिणाम होणार शक्यता नाही. पण आता जो शिल्लक गट आहे, किंचित सेना म्हणतात ज्याला, वंचित बरोबर गेलेली जाणारी ही किंचित सेना, त्यांच्यामध्येच कशी अस्वस्थता आहे हे संजय राऊतांच्या बोलण्यातून समोर येत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.